सुगंध देणारी अगरबत्ती संपली की मागे फक्त राख उरते. त्या राखेला परत कधी सुगंध येत नाही. तसंच मनुष्य देहात जोपर्यंत जीव आहे तोपर्यंत छान जगा. कारण जीवन खूप सुंदर आहे, त्याला आणखी सुंदर बनवा. तुम्ही कितीही श्रीमंत असाल तरी भूक लागली म्हणून भाकरीऐवजी पैसा खाता येत नाही. आणि पैसा जास्त आहे म्हणून भुकेपेक्षा जास्त अन्नही खाता येत नाही. म्हणजेच जीवनात पैशाला ठराविक रेषेपर्यंतच स्थान आहे. पैशाच्या राशीत झोपणाऱ्या माणसांपेक्षा आयुष्यभर प्रामाणिक राहून कमवलेली माणसेच हीच श्रीमंती आहे, असे प्रबोधनवादी वैचारिक अधिष्ठान असणारे अजातक शत्रुबुवा म्हणजेच अरुण घाडी. 2 तप भजनी क्षेत्रात कार्यरत असलेले घाडीबुवा हे व्यसनापासून वंचित आहेत. आणि विशेष म्हणजे त्यांच्या भजन मंडळात ही सात्विकता कायम पाळली जाते. आपल्या भजनी क्षेत्रात वेगळे स्थान निर्माण करणाऱ्या अरुण घाडीबुवांना प्रहार डिजिटलचा मानाचा मुजरा. नमस्कार. प्रहारच्या मुलाखत सत्रात आपणा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. खरं तर महाराष्ट्र महान असं राष्ट्र म्हणजे महाराष्ट्र. अनेक संस्कृती ज्या राष्ट्रामध्ये आपल्याला दिसतात, नाना प्रकारचे लोक, त्यांची विचारधारा, नवे नवे अनेक लोककला ज्या महाराष्ट्रामध्ये गुण्यागोविंदाने नांदतात, अशा या महाराष्ट्रातल्या कोकण भागामधल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात ज्याला लोककलेची खाण म्हटली जाते, अशा जिल्ह्यातल्या अनेक लोककलावंतांबरोबर आपण बोलतो आहोत. खरं तर प्रहार या माध्यमातून, प्रहार या डिजिटल चॅनलच्या माध्यमातून जे जे चांगलं आहे ते आपण रसिकांसमोर देतोच आहोत. आणि आपली जी मागणी आहे ती पूर्ण करण्याचा प्रयत्न प्रहारचं जी टीम आहे ती सातत्याने करते आहे. आपण दशावतारी कलावंतांना भेटलो, गझलकारांना भेटलो, सिने ऍक्टरना भेटलो. आज आपण पुन्हा एकदा भजन सम्राटांना भेटणार आहोत. अगदी तुम्ही जर त्या भजन सम्राटाकडे बघितला तर अगदी त्यांचा जो अनुभव आहे तो 20 वर्ष एवढाच आहे. पण त्या 20 वर्षाच्या अनुभवामध्ये त्यांनी आपली जी ठेवण ठेवलेली आहे ती निश्चितच लौकिक प्राप्त बुवांना लाजवेल इतकी आहे. कोणतेही व्यसन न करता फक्त हरिनाम घ्यायचं आणि हरिनामाचा ध्यास घेत ज्या बुवानं आपली भजनं रंगवली, डबलबारीच्या माध्यमातून समोरच्या बुवांचा मान राखत ज्यांनी भजन संस्कृती जपली, अशा बुवांना आपण भेटणार आहोत. आज आपण भेटणार आहोत अरुण घाडी बुवांना. त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत. त्यांचा सद्यस्थितीच्या भजनाकडे बघण्याचा दृष्टिकोन नेमका कसा आहे हे आपण त्यांच्या माध्यमातून जाणून घेऊया. पुनश्च एकदा रसिक प्रेक्षकांच्या वतीनं बुवा आपलं स्टुडिओमध्ये मनपूर्वक स्वागत. नमस्कार सर. प्रहार या चॅनलने आम्हाला या ठिकाणी ही सुवर्ण संधी दिलेली आहे. प्रत्येक क्षेत्रातील कलाकार असतो आणि त्याच्या सुद्धा भावना असतात. कलाकार कला सादर करत असताना तो जीव ओतून प्रयत्न करत असतो की चांगली कला सादर करता यावी. आणि अशा कलाकारांना तुम्ही घेऊन आज सर्वत्र म्हणजे संपूर्ण जगभरामध्ये हा चॅनलच्या दृष्टीने तुम्ही त्यांच्या भावना प्रसारित करता, त्याबद्दल प्रहार आणि संपूर्ण टीमचे, मी स्वतः अरुण घाडी, आमचं भजन मंडळाचं नाव आहे श्री देवी सातेरी प्रसादी भजन मंडळ, आमच्या संपूर्ण भजन मंडळाच्या वतीने लाख लाख आभार मानतो. धन्यवाद बुवा. तुमच्या हा तुमच्या शुभेच्छांचा, सदिच्छांचा मनपूर्वक स्वीकार करून आपण नेहमीसारखंच मुलाखतीची सुरुवात करत. अर्थात आपल्या आराध्याला आळवून तुम्हाला विनंती आहे की आपण नमन प्रार्थना घेऊन कार्यक्रमाचा, या मुलाखत सत्राचा श्री गणेशा करावा. नक्कीच.
त्याला दिलेला योग्य साज आणि परमेश्वरापर्यंत संधान साधण्याचा तुमचा प्रयत्न खूप सुंदर होता. व आपण भजन क्षेत्रामध्ये कसं काय आला? भजन क्षेत्रामध्ये यायचं म्हणजे आमची जी वाडी आहे घाडीवाडी, त्याच्यामध्ये आमचे काका भजन करायचे. आणि आमच्यामध्ये असं आहे की लहानपणापासून जन्माला आला आणि त्याला कळायला लागलं की त्याला भजनात बसवलं जातं. अजून सुद्धा तसंच चालू आहे. समजायला लागलं की तो ऑटोमॅटिक भजन मध्ये येऊन बसतो. आणि आमचा वारसाच पहिल्यापासून भजनाचा, आणि त्याच्यामुळे एक चांगला आहे, हरिनाम आहे, नामस्मरण आहे, आणि त्या क्षेत्रामध्ये उतरलो आणि आम्ही भजनामध्ये आलो. इयत्ता 9वी मध्ये असताना मी सन्माननीय भजन सम्राट म्हणजे माझी गुरुमावली प्रदीप बुवा पांचाळ, जे संगीत रत्न कैलास विलास बुवा पाटील यांच्याजवळ शिकले, आणि त्यांच्याजवळ आम्ही शिक्षण घेतलं. आणि आम्हाला एवढी चांगली माऊली आमची मिळाली की त्यांनी आम्हाला सुरुवातीलाच सांगितलं की शिकणारे जर कोण मनापासून असतील तर त्यांनी शिकायचं थांबू नका. जर तुमच्याजवळ मानधन द्यायला म्हणजे फी द्यायला जर पैसे नसतील तर देऊ नका, पण शिकणारा जर एखादा जर असेल कलाकार तर त्याला त्यांनी थांबवलं नाही, तुम्ही शिकायचं चालू ठेवा. ते अशी माऊली मिळाल्यामुळे आम्ही या भजन क्षेत्रामध्ये आलो आणि आता हे इथपर्यंत आलो. खरंच तुमच्या माऊलीला, तुमच्या गुरूंना आम्ही नमस्कार करतो, वंदन करतो. कारण त्यांच्या माध्यमातून म्हणजे आमच्या कोकणची लोक त्यांची लोकपरंपरा जपत असताना, भजन संस्कृती जपत असताना, पैशाला अर्थाला किंमत न देता जो कोण शिकतोय त्याला माझ्याकडचं ज्ञान देण्याची जी तळमळ आहे त्या तळमळीबद्दल मी तुमच्या गुरूंप्रती ऋण व्यक्त करतो, त्यांच्या चरणावर माथा ठेवतो. आणि असं गुरु असणं हे भाग्याचं आहे. तुम्ही आता मगाशी बोलता बोलता सहज म्हटलात की तुमची लहान मुलं भजनामध्ये जाऊन बसतात. हो हो. पण आजच्या घडीला भजन संस्कृतीची जी स्थिती आहे, अलीकडच्या काळामध्ये 2020 डबल वारीला जर गेलो तर लोक त्या रसिकाला वेगळ्या नजरेनं बघतात. विशेष करून मी एक शिक्षक आहे, जेव्हा मी डबल वारीला किंवा तुमच्या 2020 जातो तेव्हा मुलं पटकन म्हणतात, विद्यार्थी सर सुद्धा 2020 होते. बरोबर. याच्याकडे तुम्ही कसं बघता? मुळात 2020 बारी हा जो फॉर्मॅट आहे तो वाईटच नाहीये, कारण सध्या वेळेचं जर बघितलं तर 2020 ही गरजेची आहे. पण आपण सादरीकरण कसं करतो त्याच्यावर पूर्णतः तो डिपेंड असतो की 2020 चांगली की वाईट. आता काही काही कलावंत जे आहेत ते अतिशय चांगल्या प्रकारे भजन करतात, म्हणजे स्त्रिया पण बारी ऐकायला येतात, बुजुर्ग व्यक्ती सुद्धा येतात, लहान लहान मुलं सुद्धा येतात. आणि ते सादरीकरण करत असताना अगदी शेवटपर्यंत म्हणजे तो स्त्रियांचा वर्ग असू दे किंवा बुजुर्ग व्यक्ती असू दे किंवा लहान मुलं, बारी उठून जात नाही. आणि त्याच्या जर बाजूला जाऊन तुम्ही जर बघितलं तर काही भजनी एवढ्या खालच्या दर्जाला जाऊन भजन करतात की मग त्याच्यामुळे कुठेतरी 2020 वाईट असा समज अनेकांचा होतो. मुळात तसं गेलं 2020 हा विषय वाईटच नाही. पूर्वी पारंपरिक बाऱ्या व्हायच्या तेव्हा लोक सकाळी 6-5:30 पर्यंत थांबायचे. आता तो फॉर्मॅट बदललाय, म्हणजे जमाना तसा चालला तसं बदलावं लागतं. म्हणून हा 2020 हा विषय अतिशय उत्तम आहे. पण तो सादरीकरण कसं करतो, मी म्हणतो काय सादरीकरण आपण कसं करतो त्याच्यावर तो डिपेंड असतो. पण सद्यस्थितीला जे लौकिक प्राप्त बुवा आहे, जे गुरुतुल्य बुवा आहे, त्या तर बुवानी 2020 वर शेराच मागलेला आहे. 2020 तुम्ही म्हणताय वाईट नाहीये, पण आजची अवस्था बघता तिच्यावर विवेचन करण्याची, तिच्यावर भाष्य करण्याची वेळ आलेली आहे. बरोबर आहे. कारण ह्याला कारणीभूत कोण? एखाद्या ठिकाणी जर कार्यक्रम 2020 बारीचा असला आणि त्यावेळी जे सादरीकरण करण्याने जर आपली जर मर्यादा सोडली आणि जर त्याने तशा प्रकारचं भाष्य वापरलं किंवा गाणी, आता सध्या डबल बारी म्हटल्यानंतर भजन राहतं बाजूला आणि पिक्चरची गाणी म्हणा, वेगवेगळी गाणी, एखादा बुवा जर 25-30 गाणी म्हणत असेल तर ऑर्केस्ट्रा आहे की भजन आहे हाच फरक लोकांना समजत नाही. आणि हे असं केल्यामुळे कुठेतरी जे जाणकार व्यक्ती आहेत, बुजुर्ग बुवा आहेत आमची, म्हणजे आम्हाला जे मार्गदर्शन करतात, गुरुतुल्य आहेत, त्याच्यामुळे ते ताशेरे ओढतात की बाबा हे काय चाललंय तुमचं. म्हणजे पंचरत्न जी होती, म्हणजे कैलासवासी भजन सम्राट कोकण कलाभूषण चंद्रकांत कदम बुवा, त्याच्यानंतर भजनमहर्षी कैलासवासी परशुराम पांचाळ बुवा, संगीत रत्न कैलासवासी याने प्रथमतः लंडन मध्ये गेले भजन करायला. ते म्हणजे आमच्या गुरुजींचे गुरुजी
ज्यांचं आता भजन क्षेत्रामध्ये गेलं तर मी त्यांचा नातू लागतो, हा त्या नात्याने गेलं तर ते कैलासवासी विलास पाटील बुवा, त्याच्यानंतर कैलासवासी आमचे चिंतामणी पांचाळ बुवा, कैलासवासी वामन खोपकर बुवा, हे आपल्यातून होऊन गेलो. पण त्यांनी भजनं काय लेवलला केली आणि ते भजन आणि आताचं भजन याच्यामध्ये खूप फरक झाला. काही काही चांगलं भजन करतात त्यामुळे चांगले नावावर रूपाला येतात. काही काही जण एवढे असे आहेत की आता तुम्हाला सांगायचं, मुलाखत चालू आहे माझी, व्यसन करून सुद्धा भजन करतात आणि हे सर्व एकंदरीत लोकांच्या लक्षात येतं. त्याच्यामुळे याच्यावर 2020 ताशेरे ओढले जातात. खरंच तुम्ही परखडपणे या ठिकाणी सांगितलं की बाबा 2020 वाईट नाहीये, पण त्याचे ताशेरे ओढण्यामागचे कारण काही हातावर मोजण्या एवढे बुवा आहे. बरोबर. त्यांनी स्वतःच आत्मपरीक्षण करावं आणि मग सादरीकरण करावं. हे सादरीकरण नेमकं कसं करावं हे सांगत असण्यापूर्वी मी तुम्हाला विनंती करतो की आपण एखादा अभंग रसिकांच्या समोर ठेवावा. नक्कीच. शंभू कैलासी घराणा, शंभू कैलासी घराणा, त्यासी दंडवत माझा, त्यासी दंडवत माझा, त्यासी दंडवत माझा. अंगी भस्माचे लेपणा, अंगी भस्माचे लेपणा, कंठी रुद्राक्ष भूषणा, कंठी रुद्राक्ष भूषणा, शंभू कैलासी घराणा, शंभू कैलासी घराणा, त्यासी दंडवत माझा, त्यासी दंडवत माझा, त्यासी दंडवत माझा. सुंदर. आपण नटेश्वराला अर्थात देवादिदेव महादेवाला या ठिकाणी आळवणी घातली की ज्याला आपण नटरंग असं म्हणतो, ज्यांचं व्यासपीठावरचं स्थान खूप महत्वाचं मानलं जातं, ज्याने खऱ्या अर्थाने नाट्य विष्कार ज्यांच्या समोर पहिला केला गेला. मग आज जर आपण बघितलं तर सादरीकरणाची पद्धत चुकते म्हणजे नेमकं काय चुकतं? सादरीकरणाची पद्धत चुकते म्हणजे काय तर डबलबारी क्षेत्रामध्ये आता आम्ही डबलबारी करतो म्हणजे त्याविषयी तुमचा प्रश्न आहे, म्हणजे हेच सादरीकरणाचा विषय. तर काही वेळा कसं होतं, सुरुवात असू दे, नमन नोटेशन व्हायच्या आधीच काही बुवा दुसऱ्या त्याच्यातलं गाणं काहीतरी घ्यायचं, रूपावली चालू असताना 2-4 गाणी म्हणायची, किंवा एखादा भजनी बुवा असा असतो की नमन नोटेशन घ्यायच्या आधी 30 मिनिटं बोलणे, 35 मिनिटं बोलणे. ह्याच्यामुळे काय होतं, मेन भाषणाचा जो गाभा आहे रूपावलीपर्यंत तो बाजूलाच राहतो आणि बडबडच जास्त चालून जाते. हे कुठेतरी थांबलं पाहिजे. मग यासाठी आपण काय नेमकं करू शकतो? ह्यासाठी उपाय एक आहे, जर वेळेचं बंधन जर घालून दिलं, जे आता आयोजन बऱ्याच ठिकाणी होतं आणि आयोजकांनी जर सांगितलं किंवा एवढ्या वेळेचं बंधन आहे, मग तेवढ्या वेळेत तुम्हाला सादरीकरण करायचं तर 100% ह्या गोष्टीला अंकुश बसू शकतो. दुसरी गोष्ट, भजनी बुवांनी स्वतःला आधी बदललं पाहिजे. भजनी बुवांनी की बाबा आपण त्या ठिकाणी आलो, भजन करण्यासाठी आलो, मग बोलण्यावर जास्त लक्ष दिलं पाहिजे की आपण भजनातून जे नवीन जो वर्ग आहे, युवा पिढी वर्ग शिकणार आहे, म्हणजे पक्वान शिकू दे किंवा गायन शिकू दे, त्यांचं भवितव्य बाबा काहीतरी उज्ज्वल झालं पाहिजे. याच्यासाठी काहीतरी नवीन नवीन प्रकार सादर केले पाहिजे असं माझं परखडपणे मत आहे. खूप सुंदर, अगदी परखडपणे या ठिकाणी बुवा बोलताना आपल्याला दिसत आहेत. बुवा, आपण सिंधुदुर्गामध्ये प्रसिद्ध असणारी कुडाळची डबलबारी केली, जी पोलीस स्टेशनची डबलबारी आपण म्हणतो, आणि ह्या डबलबारीचं खासियत हे आहे, आजही पारंपरिक डबलबारी म्हणून कुडाळ पोलीस स्टेशन
आणि ते सगळे कर्मचारी पोलीस बांधव बरोबर. डबलबारी आजही त्याच ताकदीने करतात. फक्त पूर्वी ही डबलबारी रात्रीच्या वेळी व्हायची आणि आता मात्र काही नियम किंवा कायदा असल्यामुळे लवकर केली जाते. हो. आणि आपल्याला सुद्धा ही डबलबारी करण्याचं परमभाग्य लाभलं. आणि माझ्या माहितीनुसार या डबलबारी तुम्ही 4 चांद सुद्धा लावले. आम्हाला तो तुमचा अनुभव या ठिकाणी रसिकांना तुम्ही शेअर करावा, त्याच्याशी बातचीत करावी याबद्दल. थोडक्यात सांगायचं म्हणजे कुडाळ पोलीस स्टेशनची बारी मिळणं आणि त्या ठिकाणी भजन करणं किंवा बारी करायला मिळणं याच्यासाठी परमेश्वराची कृपा लागते आणि भाग्याचा विषय येतो. आणि ते भाग्य आमचं होतं, परमेश्वराची कृपा, आमच्या गुरूंचे आशीर्वाद, म्हणून त्या ठिकाणी आम्हाला भजन करायला मिळालं. आणि कुडाळ पोलीस स्टेशनची बारी म्हणजे ही मानाच्या बारीमधली एक बारी आहे. कारण कुडाळ पोलीस स्टेशन त्या ठिकाणी बारी सिंधुदुर्गामध्ये असलेले नामवंत भजनी बुवा त्या बुवांनी त्या ठिकाणी येऊन सादरीकरण केलेलं. आणि अशा ठिकाणी आम्ही सादरीकरण करायचं म्हटल्यानंतर ते आव्हानात्मक होतं आम्हाला खूप. आणि एक 2-4 दिवस तर झोपेचा पत्ता नाही. कारण एकतर आम्ही पडलो पावशी आणि कुडाळ, अंतर फक्त 3 ते 4 किलोमीटर आहे. आणि त्या ठिकाणी बारी कुडाळ पोलीस स्टेशनला करणं म्हटल्यानंतर पावशीगाव 75% त्या ठिकाणी हजर. आव्हान मोठं आमच्या समोर हेच होतं की भजन करणं किंवा बारी करणं हे तेवढं सोपं गोष्ट नाही. आणि त्यात करून आपला जर जनसमुदाय त्या ठिकाणी जर ऐकायला असेल तर त्या ठिकाणी एक भीती असते मनाला, काय चांगलं झालं तर दुसऱ्या दिवशी पूर्ण गाव वाहवा करणार, आणि जर काय आपल्याकडून कुठेतरी कमी पडलो तर दुसऱ्या दिवशी त्या लोकांना आपल्याला तोंड दाखवता आलं पाहिजे. हे मोठं आव्हान असतं. आणि त्या ठिकाणी तसाच विषय झाला. आणि तेव्हा आमच्याजवळ वाजवायला विराज गावकर असायचे. आणि एकदम मला चांगला मित्र विराज बाबा. आणि त्याने ह्या डबलबारी क्षेत्रामध्ये खरं कारण यायचं म्हणजे विराज. आणि विराजने सांगितलं अशी बारी आली, काय करूया. म्हटलं बघ काय करूया ते. आणि त्याचं आणि माझं संगमत झालं. गुरुजी आमचे तर होते आणि पूर्ण आमचं भजन मंडळ होतं. आणि त्यावेळी सांगितलं करूया, चल जाऊया. आणि अशा रीतीने आम्ही जवळपास 15 ते 20 दिवस प्रॅक्टिस केली. एकतर चतुर्थीचा सीझन, त्यामध्ये आमची जवळपास 11 दिवसामध्ये 50-60 भजनं असतात. आणि ही बारी असते विसाव्या दिवशी, फक्त 10 दिवसांचा गॅप असतो. आणि त्या 10 दिवसामध्ये आधी 10 दिवस भजनं झालेली असतात, तानाताण असते. आणि ही बारी करायची, त्यात परत ही बारी सन्मानाची बारी, आपल्याकडचे सगळा जनसमुदाय त्या ठिकाणी ऐकायला येणार. मग खूप आव्हान, ते मोठं आव्हान, पण त्या परमेश्वराच्या कृपेने ते आव्हान अगदी यशस्वीपणे पार पडणार. हो, आता तुम्ही मगाशी सुद्धा बोलता बोलता असं सांगितलं की मी 10 ते 15 दिवस आम्ही प्रॅक्टिस मध्ये गेले. 60 भजनं तुम्ही ऑलरेडी केलेली होतात. पण बरेच बुवा ना जेव्हा मी विचारतो हा प्रश्न की डबल बारीला प्रॅक्टिस करण्याची गरज आहे, तर ते सांगतात काही गरज नाही. नाही, माझं तर मी सांगतो, क्षेत्र कुठलंही असू दे, मग ते दशावतार क्षेत्र असू दे, क्रिकेट क्षेत्र असू दे, भजन क्षेत्र असू दे, जो कलाकार आहे त्याने रियाज हा केलाच पाहिजे, गरजेचंच आहे. आता तुम्ही सुद्धा शिक्षक आहात, पण एखादा नवीन टॉपिक जर शिकवायचा असेल तर तुम्हाला सुद्धा कदाचित उजळणी करावी लागत असेल, बरोबर ना. तसंच आपण लोकांसमोर जेव्हा सादरीकरण करत असतो, लोक जेव्हा आपल्याला इन्व्हाइट करतात, त्या ठिकाणी जे काय आपली सुपारी ठरलेली असतो, माझं म्हणणं एकच आहे, रियाज का करावा. तर आपण जे करतो ना ते निदान 95% तरी कार्यक्रम यशस्वी झाला पाहिजे. दुसरी गोष्ट, रियाज का करावा, ज्या गुरूंचं आपण नाव लावतो, जेव्हा आपण सादरीकरण त्या ठिकाणी करत असतो त्यावेळी मोजमाप कोणत होतं, जे बघणारे असतात ते काय म्हणतात, अरे अमुक गुरुजींजवळ जातो, चांगलं झालं तर चांगलं म्हणणार, वा काय गुरुजींनी शिकवलं. आणि जर का आपण म्हणजे प्रॅक्टिसच नाही काय जरी केलं तर मग शेवटी कुठेतरी म्हणतात ना, अरे आमच्याजवळ जातो काय शिकवलं. गुरुजी परफेक्ट शिकवत असतात त्यांच्यापरीने, पण विद्यार्थी जो असतो, जो सादरीकरण करणार असतो, त्याची पण तेवढीच जबाबदारी असते की आपण बाबा रियाज केला पाहिजे. आपलं स्वतःचं नाव होणार आणि आपल्या गुरुजींचं पण नाव होणार. याच्यासाठी रियाज करणं हा 100% गरजेचंच आहे. म्हणजे माझं मत मी तुम्हाला बुवा, आपण आज आता गुरु शिष्य परंपरेबद्दल सुद्धा व्यक्त झाला की शिष्यानं जर सर्वोत्तम कामगिरी केली तर आपोआप गुरु मोठा होतो. बरोबर आहे. आणि गुरु आपल्या परीनं घडवायचा प्रयत्न करतो. नक्कीच. पण अलीकडे
तुम्ही लोक पूर्णपणे बिघडलेले आहात, हम्म. ह्या गुरुकृपा आहे का? नाही, ही गुरुकृपा नाही. गुरु कुठचाही आपल्याला शिष्य तो बिघडावा ह्या दृष्टीने कधीच शिकवत नाही. बिघडलेल्याला रुळावर आणणं, त्याला चांगलं बनवणं, म्हणजे काय म्हणतात तसं दगडाचा देव करायचं काम हा गुरु करत असतो. त्यामुळे कुठचाच गुरु बाबा आपला शिष्य आहे तो वाया जावा ह्या अर्थाने कधीच जात नाही. पण शिष्यामध्ये जर काहीतरी खोट असेल, तो जर गुरुने दिलेलं जर करत असेल ना, त्याला गुरु काही करू शकत. म्हणजे दगड आहे तसा त्या ताकदीचा हवा, 100% बरोबर आहे. तरच तो चांगला देव बनू शकतो. हा, आता श्रीकृष्णांनी गीता सांगितली, अर्जुनालाच का सांगितली? तर अर्जुन काहीतरी करणारा होता आणि त्याने करून दाखवलं, शेवटी गीता ऐकलेली ना. तसा विषय प्रत्येक शिष्याने जर आपल्या गुरूंचा सन्मान ठेवला आणि गुरुप्रती जर प्रत्येक शिष्याच्या मनामध्ये जर आदर असेल तर कुठचं शिष्य वाया जाणार नाही. 100% तो चांगलं करण्याचा प्रयत्न करणार. तुम्ही अजून मला आता पेचात टाकलं. तुम्ही आता असं म्हणताय की शिष्य जो आहे तो अर्जुनासारखं असेल तर नक्कीच कृष्ण त्याला सांगेल. आता हे ज्येष्ठ बुवा आहेत किंवा तुमच्या समोर जे चांगली सादरीकरण करणारी जी लोक आहेत ती तुम्हाला सातत्याने सांगतायत की तुम्ही डबल बारीचा 3 तेरा वाजवलेला आहात. मग कृष्ण बिघडलाय की अर्जुन बिघडलाय? नाही नाही नाही, ह्यामध्ये कृष्ण पण बिघडलेलं नाही. कृष्ण सांगायचं काम करतोय, तो सांगतोच आहे की बाबा, म्हणजे आजकाल तुम्ही सांगितलं प्रश्नाचं म्हणजे म्हणायचा उद्देश काय, तर ज्येष्ठ बुवा ते आपल्या शिष्यांना सांगतायत आणि हे सगळे शिष्य म्हणजे आज तुम्ही अर्जुन केलाय. हो बरोबर ना, तुम्ही तसंच बोललात ना. बळेचा मुद्दा तुमचा बरोबरच आहे, पण माझं त्याला उत्तर असं आहे की गुरुजी सांगतात मग शिष्याने त्यांचं ऐकलं पाहिजे. मग जो अर्जुन आहे, जो कुठेतरी जर बिघडला असेल तर त्याला श्रीकृष्ण काही करू शकत नाही. जे आहे ते तो वारंवार सांगणार त्याला की तू जागेवर ये, तू जागेवर कुठेतरी चुकतो, पण त्याला ऐकायचं जर नसेल तर ते तरी काय करणार? म्हणजे थोडक्यात कृष्णाला पण शस्त्र खाली ठेवावी लागेल ना. नाही नाही, असा विषय नाही. खरं तर भजन संस्कृतीमध्ये असे अनेक किस्से आहेत, खूप जे किस्से किस्से आपण सातत्याने सांगू शकतो. आज जी आपली परंपरा कुठेतरी बिघडत चाललेली आहे. अर्थात काही लोक खूप सुंदर सादरीकरण करतात, त्यांच्या सादरीकरणाला तोबा गर्दी असते, त्यांचं कौतुकच आहे. बरोबर आहे. पण काही ठिकाणी मात्र जी भजन संस्कृतीला डाग लागतोय, गालबोट लागतोय, त्याच्यावर आपल्याला भाष्य करायचं आहे. असं कोणत्या भजन संस्कृतीमध्ये आहे की भजनामध्ये नाचायचं वगैरे? म्हणजे तुमच्या भजन संस्कृतीची दखल झी 24 तास सारखं चॅनल घेतोय आणि तुमचे आवाडे काढतोय आणि आपण सांगतोय की भजन हे आमच्या लोककला आहे, दशावतार आणि भजन, श्वास आणि असं काय काय आपण म्हणत असतो. मग याच्याकडे भाष्य करताना कसं काय करायचं आम्ही? आजची जी मुलाखत आहे ती खरोखरच एक रंजकपणाची मुलाखत आहे. आणि तुम्ही मला प्रश्न जो विचारलात की भजनामध्ये नाचगाणे होतात, त्याची दखल झी 24 तास सुद्धा घेतात. काय 100 पैकी एक 4-5 जण असं करून जातात. त्यामुळे होतं काय, 4-5 जण जे करतात त्यांना टार्गेट केलं जातं, म्हणजे चुकीचंच आहे. म्हणजे जे करतात त्याचं मी समर्थन कधीच करणार नाही. कारण भजनामध्ये नाचणं, त्याच्याने डान्स करणं हे 100% चुकीचं आहे. पण ह्यामुळे होतं काय, हे 4 जण कोणतरी असं करतात, झी 24 तास चॅनल आहे, त्या चॅनल सारखा असतो, तर त्यांची दखल घेतो, त्यांना थोडक्यात फेमस करतो. आणि त्यामुळे होतं काय, तर रायगड म्हणा किंवा पुणे म्हणा, त्याच्यानंतर अलिबाग सारखं ठिकाण आहे किंवा अन्य जिल्हे आहेत, महाराष्ट्र सोडून गोवामध्ये सुद्धा भजनं बघितली जातात. त्या ठिकाणी असं होतं की कोकणात अशी भजनं चालतात ठीक आहे. त्याच्यामुळे होतं का, जे चांगले सादरीकरण करणार आहेत त्यांचं पण कुठेतरी खच्चीकरण केलं जातं. चांगले सादरीकरण करणारे आहेत त्यांचे खच्चीकरण करण्यात जातं, हा तुमचा मुद्दा मला कळला. पण मला असं म्हणायचं आहे, तुम्हाला आता माहिती आहे, आता आपण सोशल मीडियाच्या जगामध्ये वावरतो. अगदी तुम्ही सुरुवातीला 2020चं समर्थन केलं, 2020ला विरोध प्राणचा कधीच नाही. जे जे चांगलं आहे, जे जे उदात्त आहे, जे जे दिव्य आहे, जे जे भव्य आहे, ते ते समाजामध्ये झालं पाहिजे, लोकांच्या दृष्टिक्षेपात आलं पाहिजे, हा प्रहारचा हेतू आहे. आणि त्या दृष्टीने आपण प्रयत्न करतो. आमचा गोंधळ इथे होतोय की तुम्ही भजन संस्कृती बिघडवत चाललेली आहे. आणि ही बिघडवत चालत असताना आज आपण सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये वावरतो.
तिसरा डोळा आपल्यावर लक्ष ठेवत असतो. बरोबर. हे तुमच्यासारख्या अनेक भावांना माहिती असतं की मला कोणतरी शूट करतो. बरोबर आहे. मग तुम्ही आता मगाशी जसं म्हटला की चांगल्या भावांचं खच्चीकरण होतं, तसं न म्हणता म्हणजे तुम्ही काय करण्याचा प्रयत्न करताय की म्हणजे जमीन टाकते म्हणून सगळ्या ठिकाणीच कातडं घालायला प्रयत्न करताय. त्यापेक्षा तुम्ही चपलं वापरा ना. बरोबर आहे. बरोबर. तुम्ही माझे माफ करा. बरोबर आहे. नाही, हे तुम्ही सांगितलं ते 100% बरोबरच आहे. जर सगळ्यांनी जर असं ठरवलं की बाबा सादरीकरण करताना नाच गाणं करायचंच नाही, जे आपण बोलतो त्याच्यामध्ये अश्लीलता आणायचीच नाही, तर कशाला कोण वाईट म्हणेल? चांगलंच होईल. आता नाच गाणी कोण करतो? ज्याच्याजवळ भजनाची कमतरता आहे, जो चांगलं देऊ शकत नाही, त्याच्याजवळ काहीच नाही, मग तो पर्याय म्हणून बाबा हाय ऍडिशनल चाललो. मग जे लोक आहेत बघणारे ते पण टाळ्या वाजवतात, वा काय नाचला. हौशे डबल बारी म्हटलं तर तेच आहे, हौशे नवशे गवशी. कोणाला भजन आवडणार तर कोण पकवाचा एखादा मुकडा आवडणार, तर कोण आलेला असणार तो नाचला, अरे वा काय नाचला. काही वेळा असं होतं, एखादा चांगला जर भजन करत असेल तर असे पण म्हणणारे रसिक असतात, अरे नुसतंच भजन केलं, काय बोललोच नाही. आणि काही वेळा असे पण भजन रसिक मिळतात की वा काय छान भजन केलं. त्यामुळे होतं काय, जे असे जे नेमके जे 4-5 काय भजनी गो आहे किंवा कुठचे कलावंत आहेत ते मग असा का मार्ग अवलंबून करतात. माझ्या मते खेळाडूने फक्त खेळायचं असतं, बाहेरच्या कॉमेंट्स कडे लक्ष द्यायचं नसतो. नाही 100% आपल्याला जर सुधारायचं असेल तर त्याने कमेंट कडे लक्ष 100% द्यावाच. कारण जे व्हिडिओ येतात ते कदाचित हे जे कलाकार आहेत ते बघत नसतील, त्याच्या खाली कमेंट काय येतात ते, आणि आम्ही आवर्जून बघतो कमेंट्स बघतो. आमचं स्वतःच जरी टाकलेलं असलं तरी आम्ही 100% कमेंट्स वाचतो. का तर आपण कुठे कमी आहोत, काय आपल्याला सुधारणा करायची आहे ही ते कमेंट मधून समजत असते. त्यात दुसरा विषय जर दुसरी बाजू घेतला तर काही ठिकाणी कमेंट टाकणारे सुद्धा असे असतात की विनाकारण सुद्धा कमेंट टाकणारे खूप असतात. हो, आपण अनेक भजनं गाजवली, अनेक स्पर्धांमध्ये सुद्धा आपलं सादरीकरण सर्वोच्च असतं आणि आपल्या या भजन मंडळाने आपल्याला सातत्याने साथ दिलेली आहे. असंच तुमच्या आवडीचं एखादं म्हणजे भजन मंडळातील एखादं गाणं आपण रसिकांसमोर ठेवा जे तुम्हाला आवडतं, की ज्या गाण्यामुळे तुम्ही लोकांच्या हृदयामध्ये बसलात. बरोबर आहे. ठीक आहे, रूपाचा अभंग घेतो. बरं, ठीक. हा किरवाणी राग आहे आणि किरवाणी राग म्हटल्यानंतर अतिशय गोड राग, आणि आमच्या गुरुजींची पण शिकवण तशी की कसं गोड गायचं, कसा रियाज करायचा, ही शिकवण आम्ही आमच्या गुरुजींकडून घेतली आणि ते आम्ही फॉलो करत आहोत. खूप छान.
खरंच परमेश्वराने तुम्हाला गोड गळा दिलेला आहे आणि तितकीच तुमची ही बोटं आहे जितकी नाजूक फिरतायत त्या हार्मोनियमवर, त्यामुळे प्रत्येक शब्द तो कळतोय आणि त्याचा स्पर्श कुठेतरी ज्याला आपण काय म्हणतो की भावनेनं होतोय. बुवा भजन या शब्दाचा अर्थ तुम्ही कसा लावाल? भजन भजन म्हणजे काय तर जी भजनरूपी सेवा आहे त्या भजनरूपी सेवेतून जनमानसासमोर जनमानसाच्या मनामनापर्यंत पोहोचण्याचं साधन ते भजन. भक्तिरस जो भजन सादर करताना भ म्हणजे काय त्या भक्तिरसातून जनमानसासमोर नतमस्तक होणे, नमन होणे ते भजन. सादरीकरण करताना सुद्धा आता तुम्ही मला बोलला की भावना व्यक्त होतात. एखादा राग आहे, एखादं गाणं आहे, ते एवढं जीव ओतून सादर करायचं की समोरच्याने ऐकताना सुद्धा तो गातोय त्याच्यातल्या भावना समोरच्या मनापर्यंत पोहोचल्या पाहिजे तर ते भजन. एखादी आलाप मारल्यानंतर किंवा एखादं गाणं म्हटल्यानंतर समोरच्याच्या तोंडून जेव्हा अरे वा हे जे येतं ते जेव्हा सादरीकरण आपण करतो तेव्हा समजायचं की आपण कुठेतरी त्याच्या हृदयापर्यंत पोहोचलो. व आपण 20 वर्ष या भजन क्षेत्रामध्ये अगदी राजहंसासारखे मुक्तपणे विहार करता. बरोबर. आपण अनेकदा पारंपरिक डबल बाऱ्या केल्यात. आज 2020 डबल बाऱ्याच्या माध्यमातून तुम्ही समाजासमोर प्रबोधन करता आहात. आजच्या घडीला म्हणजे बऱ्याच क्षेत्रामध्ये हा प्रश्न सातत्याने येतो की व्यसन, कलावंत व्यसनाच्या आहारी जातात आणि कलेसह स्वतःचा सुद्धा नाश करतात. पण 20 वर्ष या क्षेत्रामध्ये वावरत असताना आपल्याला एखाद्या सुपारीच्या खंडाचंही व्यसन नाही. मग इतक्या म्हणजे हे जर ग्लॅमर असलेलं जग आहे भजन म्हणजे, अनेक चाहते असतात तुमचे, तुम्हाला हवं ते मिळू शकतं. बरोबर. मग स्वतःला तुम्ही या व्यसनांपासून अलिप्त कसं काय ठेवलं? प्रश्न अगदी तुम्ही योग्यच विचारला. कारण सध्या कलाकार खूप आहेत आणि चांगले चांगले कलाकार आहेत, पण ते वाया जातात केवळ व्यसनामुळे. मग ते कुठचंही व्यसन असू दे, व्यसनाचे प्रकार आता काय सर्वांना माहितच आहे, कुठच्या पण लेवलला व्यसन असते. व्यसनी माणूस कधी होतो? व्यसनाचे 2 प्रकार आहेत. एक चांगल्या गोष्टींचं सुद्धा व्यसन असतं आणि वाईट गोष्टींचं सुद्धा व्यसन असतं. संगत जी असते, संगतीने माणूस घडतो सुद्धा आणि संगतीने माणूस बिघडतो सुद्धा. जर तुम्हाला जर संगत जर चांगल्याची मिळालेली असेल, जे मी माझं सांगतो, नाहीतर कोणीतरी म्हणेल की बाबा अरे म्हणजे का आम्ही का वाईट संगतीत आहोत की काय, तसं नाही. जर तुम्हाला चांगली संगत जर मिळाली असेल तर तुम्ही व्यसन असलेले सुद्धा माणूस ते बदलू शकता, त्यांना निर्व्यसनी करू शकता. आणि एखाद्याला संगत जर वाईट मिळाली तर म्हणतात तसे अरे घे रे तंबाखू एकदाच खातो, हे घे रे एकदाच पिऊन बघ. मग तो हळूहळू हळूहळू कलाकार त्या दिशेने वाहत जातो आणि व्यसनाच्या अधीन होऊन जातो. आता आमच्या भजन मंडळामध्ये पहिल्यापासूनच जेवढे काही म्हणजे आमची मंडळी आहे त्यामध्ये तुम्हाला व्यसनी कोणच मिळणार नाही. कसलंच व्यसन नसतं. कसलंच व्यसन नाही. त्याला कारण एकच आहे, जर कोण एखादा आला व्यसन करून, जेव्हा तंबाखू खाणार आला किंवा एक ड्रिंक करणार आला तर त्याला आम्ही सरळ बाहेर काढतो, घेतच नाही भजनामध्ये. मग तो किती आमच्या जवळचा असू दे, त्या क्षेत्रामध्ये तू आमच्या सोबत यायचं नाही. त्याचं कारण काय? भजन हे परमेश्वराचं नामस्मरण करण्यासाठी आपण बसतो. जर आपणच जर चुकीच्या मार्गाचा अवलंब करत असू तर लोकांना आम्ही काय सांगणार आहोत? तुम्ही बदला, व्यसन करणं वाईट आहे. मुळात तूच जर चुकीचं आहे लोकांना सांगण्याचा अधिकार तुम्हाला नाही. हो, तुमचं बरं आहे, तुम्ही स्वतः नेते आहात, हार्मोनियमवर वाजवताय, तुम्हाला व्यसन नाहीये, त्यामुळे तुम्ही इतरांना दहशतीने बाहेर काढू शकता. बरोबर. पण काही बुवा स्वतःच व्यसनी आहे, त्यांना जर बाहेर काढलं तर ती पेटी वाजवणार कोण? खूप जबरदस्त प्रश्न आहे तुमचा. एवढे चांगले पेटी वाजवणारे आणि एवढे चांगले गाणारे, ज्यांना गोड आवाज लाभलेला आहे, असे भजनी बुवा सध्या एवढे व्यसनात घेऊन चालले की अक्षरशः मी तुम्हाला सांगतो, कॅमेरा समोर मी आम्ही त्यांना सांगितलं की आम्ही तुमचे पाय पकडतो, सगळं चांगलं आहे, तुम्ही एक गोष्ट सोडा. तर काही ठिकाणी आम्हाला असं उत्तर मिळालं, त्यांनी सांगितलं एक वेळ आम्ही तुझी संगत सोडू पण व्यसन सोडणार नाही. आता मला सांगा आम्ही काय करणार?
पण बुवा खरंच तुम्हाला मानावं आहे, तुमचं कौतुक आहे की 20 वर्ष अव्याहतपणे या भजन क्षेत्रात असून सुद्धा आजही तुम्ही आणि तुमच्या मंडळींना व्यसन नाही, ही काळाची गरज आहे. बरोबर आहे. कारण तुम्ही गादी चालवताय, ज्याला आपण संत महत्वांची गादी म्हणतो. त्या संत महात्म्य गादींच्या गादींचं महत्व तरी काय हे आम्हाला तुमच्याकडून ऐकायला नक्की आवडेल, कारण तुम्ही व्यसनाधीन तरी नाही आहात. बरोबर आहे. जेव्हा म्हणजे कीर्तनकार असले कीर्तनाच्या माध्यमातून लोकांचं प्रबोधन करत असतात, भजनी बुवा जेव्हा भजन करायला बसतात, डबल बारी असतो म्हणजे 2020 असते किंवा पारंपरिक असते, जेव्हा ते भजन करायला बसतात त्यावेळी ते एका सन्मानाच्या खुर्चीवर बसलेले असतात. का तर संपूर्ण जो जनसमुदाय आलेला असतो त्यांना मार्गदर्शन करायचं किंवा प्रबोधन करण्याचं काम, समाज जर कुठेतरी बिघडत असेल तर त्याला चांगल्या गोष्टी सांगून समाजाला जागेवर आणण्याचं काम हे भजनी बुवा किंवा ह्या गादीवर जो कोण बसलेला असतो मानाच्या खुर्चीवर, त्याचं परम कर्तव्य ते असतं. मग त्याने जर व्यसन करून त्या ठिकाणी बसला तर उपयोग काय होतो? सगळ्याचा असा मुद्दा आहे, ही जी गादी मिळते ही सगळ्यांनाच मिळत नाही. बरोबर. त्याच्यासाठी परमेश्वराची कृपा असावी लागते, भाग्य असावं लागतं, त्याच्यामुळे मिळतं. मग अशी जर गादी आपल्याला मिळाली तर त्या गादीचा सदुपयोग आणि आपल्याला जो आवाज मिळाला आहे किंवा काय काय जणांना बोलण्याची टेक एवढी चांगली असते की ते बोलून सुद्धा चांगल्या प्रकारे बारी करतात, प्रबोधन चांगलं करतात. बरोबर. असे पण भजनी बुवा आहेत ना. मग एवढं आपण लक्षात ठेवलं पाहिजे की परमेश्वराने आपल्याला चांगली वाणी दिली, चांगला आवाज दिलाय, चांगली बोलण्याची टेक दिली आहे. मग त्याची जपणूक करणं आणि त्याचं भान ठेवणं हे प्रत्येक कलाकाराचं काम आहे. मग तो कशाला वाया जाईल आणि लोक त्याला कशाला वाईट म्हणतील, हे माझं प्रकट मत आहे. हो, आज आपण 2 प्रकार भजनामध्ये बघतो की पारंपरिक डबल बारी आणि 2020 डबल बारी. आपण दोन्ही माध्यमांना स्पर्श केलेला आहे. म्हणजे आपण 2020 करता आणि पारंपरिकताही जपलेली आहे. म्हणजे तुम्हाला काय याच्यामध्ये फरक वाटतो 2020 आणि पारंपरिक मध्ये? पारंपरिक डबल बाऱ्या म्हणजे आम्ही जेव्हा डबल बाऱ्या चालू केल्या तेव्हा पारंपरिक डबल बाऱ्या व्हायच्या. पारंपरिक डबल बारी हा जो प्रकार आहे त्याच्यामध्ये बोलायला लिमिटेशन खूप पडतं, कारण संपूर्ण भजन करायचं असतं. गवळणीपर्यंत किंवा कवालीपर्यंत पहिली बारी होते, भारुडाचा अभ्यास करावा लागतो, भारुड सांगावं लागतं, भैरवीपर्यंत बाऱ्या होतात आणि त्याच्यामध्ये माहिती गोळा करावी लागते. ज्ञान आपल्या जवळ जे आहे त्याच्यामध्ये वाढवावं ज्ञान लागतं. एखादी कथा जर सांगायची झाली तर पहिल्या आधी त्याचं वाचन करावं लागतं, त्याच्यामुळे आपल्या बुद्धीमध्ये भर पडते. हा पारंपरिकतेचा विषय आहे. आणि 2020 मुळे काय झालं, 2020 मध्ये मुळातच आधी गजरापर्यंतच बारी, गजरापर्यंत झाला, अभंग गवळण घे विषय संपला. त्याच्यामुळे झालं काय, आता काही नवीन भजनी बुवा आहेत, भारुड हा विषय त्यांना कदाचित माहिती पण नसेल आणि 2020चा जमाना जो आहे त्याच्यामध्ये भारुडाचा विषय सांगितलाच नाही, म्हणजे आता जवळपास 80% कोण सांगतच नाही. तर नवीन जी पिढी आहे, लहान लहान मुलं आहेत, त्यांना बारीमध्ये भारुड असतं की नसतं हा विषयच समजणार नाही. आता आम्हाला समजतं म्हणजे काय, आम्ही पारंपरिक सुद्धा बाऱ्या केल्या आणि 2020 सुद्धा केल्या, त्यामुळे भारुडाचं महत्व काय आहे हे आम्हाला माहिती आहे. अगदी एक 15-20 दिवसापूर्वी मालाडला बारी झाली, अभिषेक शिरसाट आमच्या धुळीला होते, पारंपरिक सामना होता. त्यावेळी आम्हाला आव्हान दिलं की या ठिकाणी जे भजन रसिक आहेत मालाडची, ते जुने जाणते भजन रसिक आहेत, त्याच्यामुळे या ठिकाणी भजन करताना तुम्ही 2020 करणारे बुवा त्यांना आवडलं पाहिजे. कुठून कोण गेले जाता कामा नये. मग त्या ठिकाणी पहिली बारी माझ्याजवळ दिली, 1.5 तास बारी केली, अगदी गवळणीपर्यंत बारी, बोलणं कमी, समोरच्या बुवांचा सन्मान ठेवून कार्यक्रम केला. त्यानंतर अभिषेक शिरसाट बुवा दुसऱ्या बारीला बसले, त्यांनी अतिशय सुंदर बारी केली, भारुड सुद्धा त्यांनी सांगितलं. गर्दी जी जमलेली होती ती शेवटची भैरवी जाईल, भैरवी झाली आणि भैरवी जाऊन आम्ही जोपर्यंत सामान उचलून बाहेर पडत नाही तोपर्यंत माणसं हल्ली नाही. आणि तेव्हा त्यांनी सांगितलं की पारंपरिक जी बारी करतात, 2020 बारी करणारे भजनी बुवा सुद्धा चांगल्या प्रकारे आज पारंपरिक भजन करतात. मग अशी जर भजन आम्ही केली तर कोण कशाला नाव ठेवलं,
आणि कोण कशाला 2020ला वाईट म्हणेल, पारंपरिकला वाईट म्हणेल. 2020 करणाऱ्या बुवांनी चांगल्या रीतीने जर पारंपरिक केली तर ते पण म्हणणार अरे वा क्या बात आहे, 2020 पण कसं पारंपरिक पण झालं. हे थोडक्यात काय, चाकू असतो, हा चाकू असा धरला की खून होतो आणि असा धरला की ऑपरेशन होतं. तो कसा धरायचा तो तुमच्यावर आहे. बरोबर आहे. त्यामुळे एकंदरीत आपण बुवांबरोबर चर्चा करत असताना खूप डीप प्रश्न अर्थात सखोल प्रश्न मी बुवांकडून विचारून त्याचे उहापोह करून घेण्याचा प्रयत्न करतोय. अर्थात बुवांना अडचणीत आणण्याचा हा प्रयत्न नाहीये, कारण त्यांना बऱ्याच वर्षाचा अनुभव आहे. ते स्वतः पारंपरिक डबलबाऱ्या करणारे बुवा आहेत. त्यांच्या वयावर जाऊ नका, कर्तृत्व महत्वाचं असतं आणि ह्या कर्तृत्वाने पळून निघालेले बुवा आहेत. बुवा आणि बुवांचा एक विशेष म्हणजे बुवा अजात शत्रू आहे. बरोबर. त्यांचं कुणाबरोबरही वैरत्व नाही. बुवा हे कसं काय? स्वतःचा माणूस चांगला राहिला सर्वांबरोबर. जर एखादं आपल्याला काम करायचं आहे किंवा आता डबल बारीचं क्षेत्र आहे म्हणून तुम्हाला सांगतो, डबल बारीला आम्ही जाताना समोरचा भजनी बुवा येणार, तो सुद्धा बारी करायला येणार, आम्ही सुद्धा जाणार, ते सुद्धा बारी करायला येणार. मग त्यावेळी आपण जाताना जर असं म्हटलं की बाबा त्या ठिकाणी जाऊन आपण जो कार्यक्रम करणार तो कार्यक्रम चांगला झाला पाहिजे. समोरचा बुवा आहे त्याला जर घालून पाडून बोललो तो बाबा पडलाच पाहिजे ह्या दृष्टीने जर गेलो तर शत्रू माणसाचे वाढणार. आणि या जगामध्ये शत्रू कोणाचा नाही असं होणारच नाही. जेवढं तुम्ही चांगलं करा तेवढे तुमचे शत्रू वाढणार. बरोबर आहे. आजकालची दुनिया तशी आहे. पुढे जातो तुम्ही चांगल्या मार्गाने करा, चालत राहा तुम्ही चांगल्या मार्गाने, शत्रू ऑटोमॅटिक वाढत जाणार. पण एकच म्हणतो की जर तुम्ही सत्याच्या मार्गावर जा तर शत्रू तुमचे किती जरी वाढले, विरोधक किती जरी वाढले, तरी तुम्हाला प्रत्येक वेळी त्या मार्गातून सरळ चालले आणि पुढेपर्यंत नेणारा परमेश्वर तुमच्या सोबत असणार. खूप सुंदर प्रबोधन बुवाने केलं. खूप छान बुवा सांगतायत की चांगल्या माणसाला म्हणजे चांगल्या रस्त्याला गतिरोधक आणि चांगल्या माणसाला विरोधक 100% असतातच आणि ते फेस करूनच पुढे जायचं असतं. बुवा ही मुलाखत आपण पुढे चालू ठेवण्यापूर्वी तुम्हाला पुन्हा एकदा विनंती आहे की आपण एखादा त्या ठिकाणी गवळण जर रसिकांच्या भेटीला आणला तर रसिकांना ते नक्की आवडेल. नक्कीच. राधी तुला पुसतो भोंगडी कांबळी वाला, तुला
भजनातला शृंगार रसातला एक अत्यंत महत्वाचा प्रकार. ज्या कृष्णाच्या लीला, नटखट लीला, जे काव्य सांगतं त्याला गवळण असं म्हटलं जातं. आणि ते बुवाने आपल्या समोर आळवलं. बुवा खरं तर प्रत्येक यशस्वी माणसाच्या मागे न दिसणारे हात असतात. बरोबर. आणि हा तुमचा जो प्रवास आहे कर्तृत्वाचा, त्याला आपण दैदिप्यमान प्रवास म्हणूया. कारण भजन क्षेत्र असं आहे, घराच्या बाहेर राहावं लागतं. तुमच्या झोपण्याला उठण्याला कशाचंही बंधन नसतं. कितीही वाचतात आणि थोडस शरीर, ज्याला आपण काय म्हणतो, मार्जन करण्यासाठी किंवा शरीराचे परिश्रम दूर करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारची उत्तेजक द्रव घ्यावे लागतात, ज्याला आपण व्यसन असं म्हणतो. या सगळ्या गोष्टीवर मात करत आपण स्वतःला एकही व्यसन न लावता आजपर्यंत जो अव्याज भजन नामाचा जो काही प्रकार आणि प्रसार करताय, मग तुमच्या मागे न दिसणारे कोणाकोणाचे हात आहे ज्याने तुम्हाला घडवलं. अनेक व्यक्ती आहेत. म्हणजे पहिलंच मी सांगितलं, मान्य केलं की गुरुजी आमची, आज ज्ञानाचा सागर आमचा, आमची गुरु माऊली, त्यांनी हे केलं. त्यानंतर सगळ्यात महत्वाचं सांगायचं म्हणजे किती जरी विरोध जरी झाला तरी तू चल, तू चालत राहा पुढे पुढे, हे क्षेत्र तुला चालू ठेवायचं आहे, तू बंद करू नकोस. हे सांगणारी म्हणजे माझी आई. अरे वा. आईने मला सांगितलं, तुला परमेश्वराने देणगी दिली आहे ना आवाजाची, तू चालू ठेव. सुरुवात झाली, बरेच अडथळे आले शिकताना, बरेच. म्हणजे काही वेळा असं वाटलं की नको, पुरे करूया, पण नाही, तू चालू ठेव, तू बंद करू नकोस. त्यानंतर ह्या क्षेत्रामध्ये भजन क्षेत्रामध्ये गुरुजी, आमचं भजन मंडळ ते आहेत. त्यानंतर डबल बारी क्षेत्रामध्ये जे पदार्पण आम्ही केलं, पहिला आम्ही भजन स्पर्धा करायचो, खूप स्पर्धा केल्या. त्यानंतर माझा मित्र जो माझ्याकडे पहिला पकवाज व्हायला असायचा, तो एवढा ज्ञान द्यायचा, म्हणजे कसं बोलायचं, काय करायचं, तो म्हणजे माझा विराज भावकरने सांगितलं की तरुण आपण डबल बारी करूया. आणि त्यावेळी असं झालेलं आमचं की गावातून आमची डबल बारी कोणी केली नव्हती. म्हटलं एक डबल बारी करायची की लिस्टला नाव लागलं की गावातून डबल बारी तरी केली. त्या अनुषंगाने आम्ही डबल बारी केल्या. त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे महेश साटम, त्यांचा टेम्पोचा व्यवसाय ते आहे. म्हणजे खंबीरपणे कसं मागे उभं राहायचं, ती व्यक्ती म्हणजे आमच्या साटम, म्हणजे ज्यांना मी वडील मानतो. त्यांची विशेष म्हणजे सरमळ गावच्या सरपंच होत्या, ते आता माझे सरपंच आहेत, तिला मी आई म्हणतो. किती जरी बाबा काही प्रसंग आले तरी खचून जायचं नाही, चालू ठेवायचं. ती मार्गदर्शन नंतर करायची, म्हणजे चाल, तू थांबू नकोस. आता आलाच ना डबल बारीची लेवल चालली आहे ना, मग खूप जण येणार आडवे, मग त्याच्यावर मात करत तू चालत राहा. आणि आता सध्याच्या घडीला जर बघायला गेलं तर बाळापरब आहे, जे चिंतामणी पांचाळ बुवांजवळ असायचे, दगडाबला साथ करायचे, पकवाद साथ करायचे. त्याच्यानंतर नंदू परब म्हणून आहे, ज्यांच्याजवळ जवळपास 10-12 वर्ष आम्ही त्यांच्या घरामध्ये रियाज करतो. किती जरी दमून जरी आले तरी रियाजासाठी घर कायम उघडत आहे, बंधन अजिबात नाही, रियाज करायचं अशी व्यक्ती. त्याच्यानंतर आता मग पकवाज वादक जे लाभले म्हणजे आमचं नशीबच आहे. ते सन्माननीय तालमणी आमचे मोहनजी मिस्त्री सर आणि रायगड भूषण तालमणी प्रतापजी पाटील सर, त्यांच्याकडे जे शिक्षण घेत आहेत ते म्हणजे त्यांना मी विनीत दादा म्हणतो. विनीत दादा धुरी आमचे सरवळ सोनवडे गावचे ते आहे, ते आता आमच्याजवळ पकवाजातून करतात. आणि त्याच्यामुळे आमची एक भजनाची जी हे आहे ठेवण होती तीच बदलून गेली. आणि संगत अशी चांगली चांगली लाभत गेली की नाही बाबा चांगलाच मार्ग अवलंबायचा, चांगलं कुठेतरी होतंय ना, नाव चांगलं होते ना, त्या नावाला कुठेतरी गालबोट लावायला जायचं नाही. आता माझा भाऊ मुंबई असतो, काकांचा मुलगा ज्यांनी आमचं भजन चालू केलं, शांताराम घाडी, त्यांचा मुलगा दत्ताराम घाडी, तो आमच्या पाठीशी खंबीर उभा.
की नाही अरुण चल झालं पाहिजे. त्याच्यानंतर आमचे काका प्रकाश घाडी आहे, ते पण कुठे कार्यक्रम असला नाही बाबा चला. त्यांचे पुतणे बाबू आहे म्हणून आहे, ते पण आहे, ते पण चालतात. म्हणजे अशा प्रकारे हा जो आमचा जो प्रवास आहे तो अखंडरित्या सगळ्यांचे मागे राहून 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 आता पहिली डबल बरी आम्हाला करायला लावली म्हणजे व्यासपीठ मिळून दिलं ते अरविंद करलकर, ते पण आमच्या पाठीशी उभी. म्हणजे अशा प्रकारे आमचा जो प्रवास आहे तो पुढे 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 येत गेला. नक्कीच म्हणजे प्रत्येकाचं नाव घेणं इथे शक्य नाहीये, पण त्याने सगळ्यांच या ठिकाणी नाव घेण्याचा प्रयत्न केला. अनवधानाने अनपेक्षितपणे काही जर नाव राहिलं तर त्यांच्यावर त्यांचं ऋण नाही असं कृपया म्हणू नका, कारण वेळेचं बदल असतं आणि त्या वेळेत संपवणं खूप महत्वाचं असतं. बुवा या सगळ्या प्रवासातून तुम्ही पुढे पुढे जात असताना आजही एक प्रश्न पुन्हा एकदा डबल बारीच्या 2020च्या माध्यमातून एक प्रश्न राहतो की अलीकडच्या काळामध्ये पुरुष आणि स्त्री अशा डबल बारे आपल्याला दिसतात. मग ह्या पुरुष आणि स्त्री डबल बारी करू नये अशा मताचा मी नाही, कारण संत संप्रदायामध्ये म्हणजे भक्तीचा अधिकार प्रत्येकाला दिलेला आहे. त्याच्यामध्ये लिंग महत्वाचं नाही, त्याच्यामध्ये महत्वाची असते ती सात्विकता. त्याच्यामध्ये महत्वाचा असतो परमेश्वराशी साधणारा ज्याला आपण समन्वय म्हणतो. मग आज ह्या गोष्टीकडे तुम्ही कसं बघता? एका बाजूला पुरुष असतात, दुसऱ्या बाजूला स्त्री असते, आणि जे काय चाललेलं असतं ते न ऐकलेलंच बरं, किंवा जे काय खाणाखुणा चालू असतात, जे काय डबल मिनिंगचे जोक्स असतात ते तुमच्या भजनात कोणत्या संप्रदायात मोडतात? सांगायचं झालं तर मी स्वतः लेडीज जेंट्स आपण कधी केलीच नाही डबल बारी, आणि ह्याच्या पुढे पुस्तक करणार नाही. त्याच्यात जर दुसरा विचार जर केला तर मी लेडीज जेंट्स डबल बारी ऐकत पण नाही. कारण तुम्ही सांगितलं ते 100% बरोबर आहे. कारण त्यांचं जे बोलणं असतं, त्यांच्या ज्या खाणाखुणा झालेल्या असतात, एवढे किळसवाणे प्रकार झालेले असतात की आपण ते न ऐकलेले बरे. आणि ह्या प्रकारांना कुठेतरी आळा बसला पाहिजे. तुम्ही आता म्हणताय की भक्तिरस निर्माण करणं किंवा भजन करण्याचा अधिकार सर्वांना आहे, लिंगाची बंधन नाही, बरोबर आहे तुमचं म्हणणं. पण त्याच्यामध्ये जेव्हा सादरीकरण आपण जेव्हा करतो, जेव्हा खुर्चीवर आपण बसतो, त्यावेळी जे सादरीकरण जो करणारा आहे त्याने सुद्धा भान ठेवलं पाहिजे ना. एक लेडीज जेंट्स डबल बारी चाललेली आहे, ऐकायला स्त्रिया पण असतात पुरुष पण असतात. मग त्याच्यामुळे सादर आपण काय करतो आणि त्याचे परिणाम काय होणार ह्याचे जो विचार त्या कलाकारांनी केला पाहिजे. आणि आजकाल आम्ही बघतो तर लेडीज जेंट्सच्या डबल बाऱ्या होतात, पण भजन कमीच असतं आणि वेगळे प्रकार त्यांचे चालू असतात, जे म्हणजे न सांगितलेले बरेच. खर तर जे प्रबोधन करतात, जे सार्वजनिक क्षेत्रामध्ये बसून लोकांच्या समोर बोलत असतात, त्यांच्या माहितीसाठी सांगतो, सार्वजनिक ठिकाणी अश्लील बोलणं हा कायद्याने गुन्हा आहे. बरोबर आहे. आणि त्या विरुद्ध तुम्हाला अटक सुद्धा होऊ शकते, तुमच्यावर वॉरंट जारी होऊ शकतो, तुमची चौकशी केली जाऊ शकते. त्यामुळे आमचे पोलीस बांधव या सगळ्या गोष्टी एकदम नरवाईनं घेतात, कारण तुम्हाला ते रिस्पेक्ट देतात, तुमच्या कलेची ते जाण ठेवतात. पण एखाद्याने जर त्याच्या विरुद्ध कंप्लेंट केली तर बुवा गोत्यात येऊ शकतात. त्यामुळे करा काय ते, पण सावधपणे करा, कारण नंतर हे आयोजक किंवा नंतर जे कोण असतील ते हात वर करणार आणि तुमचं तुम्हाला निस्तरावं लागणार. त्यामुळे येणारा वेळ काय घेऊन येईल हे आपण सांगू शकत नाही. व आपण मगाशी एक वर्णन केलं की आपण बऱ्याच स्पर्धा सुद्धा गाजवल्या. मग आता माझ्यासमोर जी युवा पिढी आहे, त्या युवा पिढींना तुमच्याकडून अपेक्षा असणार की त्यांना सुद्धा स्पर्धेमध्ये नंबर मिळायचा असेल तर काय नेमकी स्ट्रॅटर्जी, काय केलं पाहिजे म्हणजे ते नंबर आपल्याला चांगल्या प्रकारे मिळू शकतात किंवा आपण नंबर खेचू शकतो? स्पर्धा, कुठलाही स्पर्धक असू दे, कुठच्याही स्पर्धेमध्ये जाताना जिंकायच्या उद्देशानेच गेलं पाहिजे. हा पहिला विषय. आत्मविश्वास ज्याचा दृढ आहे तो 100% सादरीकरण करणार. बरोबर. आणि 10 जर स्पर्धक असतील तर 10 पैकी 10 जणांना नंबर मिळू शकत नाही. मग त्यावेळी त्याने सातत्य सोडता कामा नये, ते चालू ठेवलं पाहिजे. यश हे 100% कधी ना कधी मिळणार, तुम्ही प्रयत्न करत राहा. दुसरी गोष्ट, स्पर्धांचा जो विषय गेला,
की बाबा मला ह्या स्पर्धेत नंबर मिळाला नाही म्हणून बंद करणं स्पर्धा हे गोष्ट चुकीची आहे. काही वेळा जर प्रतिस्पर्धी जो आहे तो आपल्यापेक्षा चांगला होतो. कधी कधी असा विषय सुद्धा होतो, एखादा दिवस असा असतो की सादरीकरण आपलं कुठेतरी कमी जास्त होतं. मग त्याचा अर्थ असा आहे की आपण कायमच कमी पडू शकतो. मग त्याने जर रियाज केला आणि जर सादरीकरण चालू ठेवलं तर 100% त्याला यश मिळणार. आता भजन स्पर्धा करणारे बरेच भजनी बुवा आहेत. प्रत्येक ठिकाणी एकाच भजनी बुवाचा पहिला नंबर येतच नाही. बरोबर ना. कधी कधी पहिला नंबर येतो, दुसऱ्या स्पर्धेमध्ये तो दुसऱ्या किंवा तिसऱ्या नंबरला सुद्धा असतो. आणि ह्या स्पर्धेमध्ये उत्तेजनार्थ मिळालेला सुद्धा 2 नंबरला जातो. मग याचा उद्देश काय सांगण्यात आहे की तुम्ही सातत्य आहे ते सोडू नका. प्रेझेंटेशन तुम्ही चालू ठेवा आणि जिंकण्याच्या उद्देशाने तुम्ही जा, हे 100% मिळणार. खरंच संत तुकाराम महाराजांचे एक ओवी आहे, असाध्य ते साध्य करिता काय असं कारण अभ्यास तुका म्हणे. अभ्यासात जर तुम्ही सातत्य असेल तर जगातल्या कोणत्याच गोष्टी अवघड नाही. आणि हेच एकंदरीत गोवांना सांगायचं होतं. गोवा आपण बराच वेळ बोलतो आहोत आणि या गोष्टी संपू नये असंच वाटतंय, कारण कसलेले प्लेयर जेव्हा समोर असतात तेव्हा बाउन्सर टाकायला, यॉर्कर मारायला सुद्धा खूप चांगलं वाटतं, कारण माहिती असतं ते झेलू शकतात. त्यामुळे आपण अजूनही जास्त विवेचन न करता एखादा गजर तुम्ही रसिकांसमोर या ठिकाणी ठेवावा. बरोबर, म्हणजे रामकृष्ण हरी. ठीक, एखादा कोणताही गजर घ्या ज्या गजरातून तुम्ही प्रबोधन देऊ शकता. हा, प्रबोधनात्मक माहिती. ठीक आहे. परमेश्वरा चरणी भक्ती भाव पाहिजे. 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 प्रबोधन हे होणार की गर्व नको, अहंकार नको, हाव सुद्धा नको. परमेश्वराला काय पाहिजे तर फक्त हात जोड आणि भक्ती भावनेने माझ्या समोर ये, एवढंच परमेश्वर मागतो. देव आहे तर भक्त आहे, भक्त आहे तर देव आहे. जेवढा भक्त परमेश्वराशी एकरूप होणार तेवढाच परमेश्वर त्याच्या पाठीशी उभा राहणार. नाही तर आजकाल कामापुरते म्हणजे मंदिरासमोरून जाताना एखादा असतो, पीक केलं की गेला, मग त्याला भक्ती म्हणता येणार नाही. वेळ कमी असतो मान्य आहे, पण जरा हातरी जोडू शकतो ना तो. बरोबर. हा, भक्ती भावना जेवढी तुमची महत्वाची आहे कुठचे, कारण परमेश्वराची भक्ती ही विकत घेऊन मिळणार काही नाही. हा, जी विकत मिळत नाही, किंवा जा बाजारामध्ये जा, भाजी घे किंवा कडधान्य घे, असा विषय हा नाही. जर तुम्ही मनापासून केला तर तो परमेश्वर तुम्हाला पावणार आहे. कारण एवढा मोठा वारसा आपल्याला संतांचा आहे. इंद्रायणीमध्ये संत तुकोबारायांची गाथा बुडवली गेली, पण काय झालं, त्यांची भक्ती जेवढी चांगली होती की ती गाथा सुद्धा तरंगू लागली. बरोबर आहे. आता निर्जीव भिंत 4 भावंड बसली होती, निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताई, ती सुद्धा चालली. कशाच्या जोरावर? भक्तीच्या जोरावर. रेड्यामुखी वेद उदवले, कशाच्या जोरावर? भक्तीच्या जोरावर ना. आता प्रत्यक्ष परमेश्वराला भक्ताच्या हातून जेवावं लागलं नामदेव महाराज. भक्तीचे लहान बालक होते तेव्हा, पण त्यांची भक्ती मनापासून होती म्हणून परमेश्वराला यावं लागलं. सांगायचं ह्या गजरातून तेच आहे की काही नको, गर्व करायचं नाही, अहंकार नाही आणि हाव सुद्धा करायचा नाही. देणारा तो परमेश्वर आहे. फक्त तुम्ही भक्ती भावनेने चाला, मग तो परमेश्वर तुम्हाला जे हवं ते 100% देतो.
खूप सुंदर गो या ठिकाणी आपण अगदी या गजराच्या माध्यमातून प्रबोधन करण्याचा, भक्ती म्हणजे काय तो प्रबोधन करण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला आणि खूप छान होता. अर्थात आता मी तुम्हाला एक शेवटचा प्रश्न विचारतो आणि त्यानंतर भैरव घेऊन तुम्ही मुलाखतीचा समारोप करावा. माझा शेवटचा प्रश्न असेल की तुम्ही आता बुवा म्हणून या ठिकाणी बसलेले आहात, तुम्हाला अपेक्षित असलेलं भजन कसं पाहिजे? मला अपेक्षित असलेलं भजन म्हणजे रागदारी भजन. भजन सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे एखादा जर भजनी बुवा राग जर आळवत असेल ना, तो डायरेक्ट पोचलं पाहिजे. त्या भजनामध्ये गोडवा असला पाहिजे. आणि रागदारी जर भजन असेल तर समोरचे ऐकणारे किंवा शिकणाऱ्यांना सुद्धा काहीतरी शिकायला मिळतं की अरे बाबा हा राग मला झालेला आहे, तो बुवाने कसा आळवला, अरे वा चांगला आहे. आम्ही सुद्धा सर शिकतो अजून. आता आमच्या बरोबर जेव्हा सिनियर बुवा जेव्हा असतात डबल बारीला, त्यांच्याकडून सुद्धा एवढं चांगलं शिकण्यासारखं असतं. आता रागदारी भजनामध्ये गेला तर आमच्या कुडातालुक्यातीलच एक रत्न म्हणावं लागेल त्यांना, विनोद चव्हाण बुवा. एवढे चांगले रागदारी गातात की सुंदर. आमचे गुरुजी ज्यांनी आम्हाला घडवलं रागदारी भजन. त्याच्यानंतर म्हणजे अशी नावं खूप आहे घेण्यासारखी, बरेच भजनी बुवा आहेत. मग त्यांच्याजवळ असं रागदारी असतं की वा छान, मग त्याच्यातून काहीतरी शिकायला मिळतं. आता राजापूरचे शिरसेकर बुवा आहेत, रागदारी संगीत, बोलायची गरजच नाही त्यांना. मग अशी जेव्हा भजनं ऐकली जातात तशी भजनं सादरीकरण केली पाहिजे. म्हणजे माझं जर वैयक्तिक मत म्हटलं तुम्ही तर रागधारी भजन आणि रागधारीचा क्लासिकलचा अभ्यास पाहिजे. नक्कीच. अर्थात व्यक्ती तितक्या त्यांच्या आवडीनिवडी असतात. मी बुवांना विचारलं की तुम्हाला अपेक्षित भजन कसं आहे, आणि त्याचं उत्तर त्यांनी रागधारी भजन, ज्याच्यामध्ये विडंबन नसेल, ज्याच्यामध्ये विभिन्नता नसेल, ज्याच्यामध्ये एकमेकांना अरेतुरेची भाषा नसेल, ज्यामध्ये असेल ती फक्त भावना, एकमेकांना परमेश्वराकडे नेण्याचा, त्यांच्याशी समन्वय साधण्याचा प्रयत्न. बुवा खरंच आपण आपल्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढून आपल्यासाठी आला, मुक्तपणे या ठिकाणी व्यक्त होत असताना कोणत्याची तमा न बाळगता आपण बिनधास्त मुक्त झालात. कारण संविधानाने आपल्याला घटनात्मक अधिकार दिलेले अभिव्यक्ती स्वातंत्र्य, आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या माध्यमातून दुसऱ्याचं स्वातंत्र्य किंवा दुसऱ्याला वाईट वाटणं नाही याचं भान घेऊन आपण व्यक्त होणं खूप महत्वाचं असतं. पुनश्च बुवा आपल्याला प्रहारच्या वतीनं, मायबाप रसिकांच्या वतीनं आपल्याला पुढच्या वर्षासाठी लक्ष शुभेच्छा. आपण सातत्याने भजन क्षेत्राचा जो पाया आहे, जो ढाचा आहे, तो तसाच ठेवून भजन कराल. तुम्ही 2020 करा, पारंपरिक करा, पण ती करत असतानाच भजनाचा जो मूळ मुख्य गाभा आहे तो आपल्याकडून दूषित होणार नाही याची खात्री आम्हाला नक्की वाटते. आणि म्हणूनच तुम्हाला विनंती आहे की आपण भैरवी घेऊन या मुलाखतीचा समारोप करावा. नक्कीच भैरवी घेतो. पण आज या मुलाखतीपर्यंत पोचणे इतपत आम्हाला ज्यांनी बनवलं या भजन क्षेत्रामध्ये, ते म्हणजे वारंवार त्यांचा मी उल्लेख करतो, ते म्हणजे माझी गुरुमाऊली भजन सम्राट सन्माननीय प्रदीप पांचाळ बुवा यांच्या चरणाशी नतमस्तक होतो. प्रहार चॅनल ज्यांनी आम्हाला ही संधी दिली त्यांचे सुद्धा लाख लाख आभार मानतो आणि भैरवी घेतो.
सद्गुरुराया धरी मज प्रेम करी स्वामी राया धरी मज प्रेम करी स्वामी राया धरी मज प्रेम करी धरी मज प्रेम करी स्वामी राया शेवट गोड करी स्वामी राया शेवट गोड करी स्वामी राया शेवट गोड करी. वा पुनश्च एकदा आपलं मनपूर्वक आभार. आपण या ठिकाणी आलात, व्यक्त झालात. व्यक्त होत असताना छान सुरांची मैफिल तुम्ही रसिकांच्या समोर ठेवलात आणि खऱ्या अर्थाने कसे भजन करावं असतं किंवा कसं भजन केलं जातं हा वस्तुपाठ या मुलाखतीच्या माध्यमातून लोकांसमोर घातला. मी पुनश्च एकदा प्रहारच्या वतीनं आपल्याला भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देतो. मायबाप रसिकांचं मनपूर्वक या ठिकाणी पुन्हा एकदा आभार मानतो. आपण जो आम्हाला उदंड प्रतिसाद देत आहात आणि या मुलाखत सत्राचं आपण भरभरून कौतुक करत आहात. तुम्हाला हवे असलेले गोवा, हवे असलेले कलावंत यांची फरमाईश जरूर पूर्ण करण्याचा प्रयत्न